नमस्कार, मी डॉक्टर अमित भाऊराव पावले, MD मेडिसिन, पंढरपूर येथे गेली 7 वर्ष झालं प्रॅक्टिस करतो. मागच्या वेळेस बोलल्याप्रमाणे आपण हेल्थ अवेअरनेस प्रोग्रामची सुरुवात करतो. आता आपण टॉपिक बघूया मधुमेह म्हणजेच डायबिटीस मेलिटस. तर मधुमेह होतो म्हणजे काय होतो हे सर्वांना फार उत्सुकता आहे, कारण आजकाल आपण बघतोय प्रत्येक घरटी म्हटलं तरी एक पेशंट तरी आपल्या मधुमेहाचा दिसतो. आजकाल मधुमेहाचं प्रमाण संपूर्ण जगातच खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मधुमेह होतो म्हणजे काय होतो, तर पेशंटची रक्तातली साखर ही जेव्हा अनुषपोटीची 100च्या वर व जेवल्यानंतर 1.5 तासाची 140च्या वर जाते, त्यावेळेस आपण त्या पेशंटला मधुमेह झालाय असं म्हणतो. तर मधुमेह का होतो किंवा त्याचे प्रकार काय आहेत हे आपण आज जाणून घेऊ. मधुमेह म्हणजे ज्यावेळेस रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं, परंतु ज्यावेळेस आपल्या शरीरात एक पॅन्क्रियास नावाचा अवयव आहे, तर त्या पॅन्क्रियासवर सेल्स असतात ज्याला बेटा सेल्स म्हणतात. तर ते इन्सुलिन सिक्रेट करतात व आपण जे काही जेवतो त्यातले साखरेचं प्रमाण हे ते पॅन्क्रियासमधले बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रेट करून कमी करतात. परंतु ज्यावेळेस काही कारणास्तव ज्यावेळेस त्या सेलमध्ये कुठला प्रॉब्लेम येतो किंवा इन्सुलिन सिक्रेट होत नाही, त्यावेळेस साखरेचं प्रमाण रक्तातलं वाढतं व पेशंटला मधुमेह आहे असं आपण म्हणतो. तर प्रामुख्यानं याचे प्रकार कोणते आहेत, तर पहिला प्रकार आहे तो टाईप 1 डायबिटीस मेलिटस, त्याला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. या प्रकारात साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी त्याला इन्सुलिनवर डिपेंड राहावं लागतं. असं का होतं, तर पॅन्क्रियासवरचे जे बेटा सेल्स असतात ते डिस्ट्रॉय होतात व त्यामुळे इन्सुलिन कुठून सिक्रेट होत नाही. त्यामुळे आपल्या त्या पेशंटला बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं, म्हणून त्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणतात. हा झाला पहिला प्रकार. सर्वसाधारण हा प्रकार प्रामुख्याने तरुण मुलांच्यात केला जातो. दुसरा प्रकार म्हणजे त्याला आपण टाईप 2 डायबिटीस मेलिटस म्हणतो. या प्रकारात काय होतं, तर या प्रकारात इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. उदाहरणार्थ जे सेल्स असतात ते इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झाल्यामुळे इन्सुलिन जेवढ्या प्रमाणात सिक्रेट करायचं आहे तेवढं ते करत नाहीत व त्यामुळं पेशंटची साखरेचं प्रमाण वाढतं. तर अशा प्रकारात आपण पेशंटला गोळ्यांद्वारे म्हणजेच बाहेरून तोंडावरती गोळ्या खाल्ल्या तरी पेशंटची साखर ही कमी होते. तर या प्रकाराला आपण इन्सुलिन रेझिस्टंट डायबिटीस मेलिटस किंवा टाईप 2 डायबिटीस मेलिटस असं म्हणतो. तिसरा प्रकार म्हणजे डायबिटीसचा जेस्टेशनल डायबिटीस मेलिटस म्हणजेच प्रेग्नन्सी इंड्यूस्ड डायबिटीस मेलिटस. तसे प्रेग्नन्सीचे शरीरावर चांगले इफेक्ट होतात, तसेच वाईटही होतात. परंतु बऱ्याच पेशंटमध्ये प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर त्या पेशंटची आपोआप शुगर ही कंट्रोलमध्ये येते. काही पेशंटला पुढं ट्रीटमेंटची गरज भासते. आता आपण पाहू मधुमेहाची लक्षणे काय. मधुमेहात पेशंटला वारंवार लघवीला लागणे, लघवीचं वारंवार इन्फेक्शन होणे, त्या पेशंटला वारंवार भूक लागणे, तसेच वारंवार पेशंटला तहान लागणे. अशा पेशंटचं वजन अचानकच खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं असतं. तर तरी अशा पेशंटच्या जखमा लवकर बऱ्या होत नाही. तर अशी काही लक्षणं असतील तर त्या पेशंटला लवकरात लवकर शुगर चेक करून घ्यायची. ही झाली लक्षणं. मधुमेह कशामुळे होतो. बरेच वेळा आपण आता सध्या बघतोय की बऱ्याच लोकांची आता सध्याची लाईफस्टाईल ही सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठकाम खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर अशा बैठकामुळे तसंच जेवणात सेडेंटरी लाईफस्टाईल, तसंच जेवणात फास्ट फूड असणं, पेशंटच्या हॅबिट्स उदाहरणार्थ त्यांना व्यसन अति प्रमाणात दारूचं व्यसन करणं, तसेच काही आजार आहेत उदाहरणार्थ पॅन्क्रियाटायटिस असेल किंवा हायपर ट्रायग्लिसरेडेमिया असेल, तर अशा प्रकारचे जे काही आजार आहेत त्याच्यामुळे पण मधुमेह असे तसेच जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे उदाहरणार्थ घरात आई वडिलांना असेल तरी सुद्धा काही पेशंटमध्ये शुगर होऊ शकतं. ओबेसिटी ज्यांना त्यांच्यात वजन खूप मोठ्या जास्त प्रमाणात आहे त्या पेशंटला सुद्धा शुगर होऊ शकते. तर ही झाली आपली कारण. तर आता आपण पाहू मधुमेहामुळे शरीरावर होणारे वाईट परिणाम. बऱ्याच लोकांना मधुमेहामुळे डोळ्यात पूल पडतं म्हणजे काय होतं, तर मोतीबिंदू होतो. तसेच काही पेशंटच्या किडनीवर सूज येते, त्याला आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतो. काही पेशंट म्हणतात की माझ्या हातात मुंग्या येत आहेत, पायात मुंग्या येत आहेत, किंवा बरेच पेशंट म्हणतात की मला कापसाच्या गादीवर चालल्यासारखं वाटते किंवा पायात टोचल्यासारखं वाटते, तर त्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो. असे अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत. बऱ्याच पेशंटची त्वचा कोरडी पडते, त्यांना त्वचेचं फंगल इन्फेक्शन वारंवार होतं. तसेच काही पेशंटला हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं, कारण त्या डायबिटीसमुळं ॲथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. तर असे हे वाईट परिणाम हे मधुमेहामुळं शरीरावर होतात. परंतु आपण हे सगळं टाळू शकतो. यात आपण काय करू शकतो, पेशंटला योग्य प्रमाणे ट्रीटमेंट आपण घेतली तर हे सर्व टाळलं जाऊ शकतं. यात आपण सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर डेली एक्सरसाइज उदाहरणार्थ 45 मिनिट प्रत्येकानं एक्सरसाइज केलीच पाहिजे. तसंच हे कमीत कमी आठवड्यातून असं 5 ते 6 दिवस झालंच पाहिजे. दुसरी गोष्ट, या एक्सरसाइज म्हणजे काय करायची, तर प्रत्येकानं आपल्या वयामानानुसार त्याने स्विमिंग करू शकतो, जॉगिंग करू शकतो किंवा तुम्ही सायकलिंग करू शकता. तसेच काही पेशंट जिम करतात, ते सुद्धा खूप चांगलं आहे. दुसरी गोष्ट, आहारावर कंट्रोल म्हणजे काय, गोड पदार्थ बिलकुल खायचे नाही. सर्वप्रथम तुम्ही चहा बंद करा, कारण चहात साखरेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. चहा बंद करून टाका, भाकरी बंद करा, बटाटा, रताळा, वांग या सगळ्या गोष्टी टाळा, फास्ट फूड टाळा. व्यसन उदाहरणार्थ अल्कोहोलचं प्रमाण म्हणजे दारू संपूर्ण बंद झाली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की आहारात की आपण टाळल्या तर आपण निरोगी राहू शकतो. तसेच
आपण वर्कआउट करणं, आहारावर कंट्रोल ठेवणं व वेळेवर गोळ्या औषध खाणं. प्रत्येकानं आपापल्या डॉक्टरांना वेळेवर दाखवलं, प्रत्येकानं वेळेवर शुगरचं प्रमाण व लघवीतल्या साखरेचं प्रमाण व्यवस्थित चेक करून वेळच्या वेळी डॉक्टरांना दाखवावं व त्यांची ट्रीटमेंट घ्यावी. अशा पद्धतीनं आपण शुगर कंट्रोल ठेवून त्या शुगरपासून होणाऱ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो व शुगर झाली म्हणून त्या घाबरून जाण्यासारखं नाही, तर त्याच्यापासून आपण आपल्या शरीराला वाचवू शकतो. नमस्कार.